अहो, बऱ्याच जणांना प्रश्न पडतोय की व्यायाम सकाळी केलेला चांगला की संध्याकाळी, म्हणजे कुठल्या वेळेला केला की त्याचा लवकर इफेक्ट होणार, लवकर बारीक होणार, वजन कमी होणार? चांगला प्रश्न आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न म्हणजे बरेच जण विचारतात पण की व्यायाम सकाळी करायचा, दुपारी करायचा का संध्याकाळी करायचा. लक्षात ठेवा, तुम्ही जर गृहिणी असाल, घरातली कामं जर सकाळची आवरायची असतील तुम्हाला आणि सकाळचा वेळ मिळत नसेल, तुम्ही एकट्याच महिला असतील आणि तुम्ही घरातल्या कुटुंबातल्या सगळ्या कामाची जबाबदारी तुमच्याकडे, तर तुम्ही सकाळचा वेळ चांगला असून तर तुम्ही त्या वेळेला व्यायाम करू शकता का? नाही. सेम संध्याकाळी पण तुम्हाला घरातला आवरायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे, सगळं करायचं तुम्हालाच, तर ती वेळ पण तुम्ही त्याचा उपयोग आहे का? नाही. गृहिणी असाल तर पण दुपारचा वेळ तुमच्याकडे आहे, तर तुम्ही दुपारी पण व्यायाम करू शकता. फक्त काय आहे की जेवणाच्या नंतर किमान 1 तास ब्रेक, म्हणजे 1 तासानंतर तुम्ही व्यायाम करू शकता जेवणानंतर. असं पण काही नाही. फक्त योगा असेल तर 2-3 ते 4 तास 2-3 ते 4 तास गॅप असावा जेवणानंतर. बाकीच्या वेळेत तुम्ही कधीही केव्हाही व्यायाम करू शकता, लहान लहान हालचाली करू शकता. फक्त कारणं सांगायची नाहीत. तसंच काही ज्या महिला वर्ग जॉब करत असतील, मग त्यांना तो वेळ त्यांच्यानुसार त्यांनी तो आपल्या बॉडीला कसा सूट होईल त्या पद्धतीनं वेळ काढला पाहिजे. तुम्ही जर मी म्हटलं पहाटे, तू किती वाजता उठतेस? 4 वाजता. मग बाकीच्या महिलांना उठवून सांगायचं चालेल का? 4ला उठून 5ला व्यायाम करा आवरून? नाही. सेमच आहे. कुणाला जसं जमल. बऱ्याच वेळा काय होतं की आम्ही म्हणतोय म्हणून तुम्ही 9च्या 9 दिवस पहाटे लवकर उठाल, व्यायाम कराल, शक्य नाही. ते परत तुमचा खंड पडणार, परत ते तुमचा गॅप पडणार. तुम्हाला ज्या ज्या वेळा मिळतात त्या वेळेचं सोनं करा, संधी साधा, तिथं हालचाली करा, व्यायाम करा. आणि व्यायाम म्हणजे काय पूर्ण घाम कपडे पिळून केला पाहिजे असं काही नाही. हालचाल झाल्या पाहिजेत, कॅलरीज बनवून झाल्या पाहिजेत. चालेल. अजून काय शंका? नाही, म्हणजे सकाळी उठूनच व्यायाम केला पाहिजे असं काही नाही. जर झालंच तर सकाळी चांगलाच आहे व्यायाम केलेला, पण जी वेळ उपलब्ध होईल त्यावेळेला केलेला चांगला आहे. बरोबर.